प्रताप सरनाईकांना या मोर्चातनं हुसकावलेलं आहे। गो बॅकच्या घोषणा आंदोलकांनी दिलेल्या आहेत। सरनाईकांसमोर 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देत त्यांना मोर्चेकरांनी हाकलून लावलंय। तर त्यांना चेचलं पाहिजे असं नाईकांनी म्हटलं। आज सकाळपासून हा खरं तर नेतृत्वहीन असा मोर्चा होता, मात्र तरीही मराठी माणसानं चिवटपणे दुपार उलटून गेल्यावर सुद्धा हा मोर्चा दगडून ठेवलेला आहे। आत्ता संदीप देशपांडे आणि त्यानंतर अविनाश जाधव या ठिकाणी आले। त्यांनी मोर्चेकरांना संबोधन केलेलं आहे आणि अशा प्रकारे मोर्चा यशस्वी केल्याबद्दल मराठी माणसांचे आभार सुद्धा मानलेले आहेत। तुम्ही आल्या जय गुजरातच्या घोषणा पण इथे बघा, राजकारणाच्या ठिकाणी पण माझ्यासोबत जे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख आहेत, त्यामुळे बाकीच्यांना काय राजकारण करायचं ते करू द्या। प्रताप सरनाईक मीरा भाईंदर शहरातील मराठी जनांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे। मी आजच्या वेळेस कुणालाही दोष देणार नाही, पण माझी भूमिका होती या मोर्चाला पाठिंबा द्यायची। मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी बेकायदेशीरित्या आमच्या मराठी कार्यकर्त्यांना, मराठी एकीकरण समितीच्या लोकांना अटक केलेली आहे, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी आलो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।